बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमधील देसलेपाडा भागामध्ये एका भंगार दुकानाबाहेर भंगार ठेवण्याच्या वादातून एक गंभीर आणि क्राईम घटना समोर आली आहे। दुकानासमोरील भंगारावरून झालेल्या तणावातून वाद वाढला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। यावर हल्ला करण्यात आला। यानंतर लाकडी दांडक्यांनी दोघांवर गंभीर मारहाण करण्यात आली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। घटनेमध्ये पंकज मौर्य आणि त्यांचे वडील विनोद मौर्य हे त्यांच्या भंगार दुकानाजवळ होते आणि भंगार दुकानाबाहेर ठेवण्यात आल्याने सागर कोटकर अशा व्यक्तीने त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्ती आणि पंकज यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांना शिवीगाळ केला। त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली। त्यानंतर धक्काबुक्की देखील त्यांच्यामध्ये झाली आणि पंकज यांना हातोड्याने यावेळी मारहाण करण्यात आली। अतिशय क्रूर घटना यावेळी घडलेली आहे। कल्याणच्या देसलेपाडा भागामध्ये ही घटना समोर येते। काही वेळाने आरोपी परत येऊन त्या दोघांवर लाकडी दांडक्याने जोरदार धारदार शस्त्राने हल्ला करतानाच पाहायला मिळालं। त्यामुळे दोघांनाही दुखापत झाली। ही घटना हा वाद एवढा वाढला की यानंतर पोलिसांकडे देखील याची तक्रार दाखल करण्यात आली। पंकज आणि त्यांच्या वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची तक्रार नोंदवली आणि मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात तक्रार नोंदवली गेली। सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत आणि मारहाण केल्याच्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय। पोलिसांनी म्हटलंय की या प्रकरणामुळे त्यांच्या परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। अशा मनस्थितीमधली माणसं जर असतील तर त्यांना सुधारवण्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही असं देखील पोलिसांनी कडक शब्दांमध्ये इशारा दिलाय। स्थानिक नागरिकांनी देखील या व्यक्तींवर आता कारवाईची मागणी केली आहे। सध्या या सुरू झालेल्या वादातून ही गंभीर घटना घडल्यामुळे हिंसात्मक स्वरूपामध्ये या वादाचं रूपांतर बदललं, ज्यामुळे आता लोकांना सुरक्षिततेबद्दल आता चिंता वाटते आणि पोलिसांनी देखील यावर कायदेशीर कारवाई सुरू करणार असल्याचं म्हटलंय।